आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVSनं शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्र अंतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSEनंही राष्ट्रीय धोरण 2020ला अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. नागपूर महानगरपालिकेच्या झोन क्रमांक 1 ते 5 साठी घरातून कचरा संकलन करण्यासाठी नियुक्त एजन्सी अँथनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड कंपनीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप समाप्त झाला असून सर्व कचरा संकलन वाहन आजपासून कामात रुजू झाले आहे, अशी माहिती उपायुक्त राजेश भगत यांनी दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज दुपारी 12:30 वाजता वनवाटिका सेमिनरी हिल्स इथं सामूहिक वन व्यवस्थापनाद्वारे आयोजित जैवविविधता संवर्धन आणि उपजीविकेबाबत राष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये मानुरा तालुक्यातील फुलउमरी धरणात पुसद येथील एका 18 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला, तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेतली. तर तिसरी घटना रात्री उशिरा मालेगाव तालुक्यातील तिवळी येथील बकाल परिवारातील पती पत्नी, लहान मुलगा आणि मुलगी यांचे मृतदेह शेतात आढळून आले. केंद्र आणि राज्य सरकारकडून कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय बाजार समिती बनवण्याचा जो घाट घातला जात आहे तो निव्वळ एक जुमला आहे. सरकारनं सहकारातील लोकशाही चळवळ मोडीत काढली, अशी टीका काँग्रेस नेते सुनील केदार यांनी काल नागपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केली. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार काल यवतमाळ इथं 42.4 सेल्सिअस, वाशिम इथं 41.8 तर वर्धा इथं 41.5 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. दरम्यान काल नागपूरचं कमाल तापमान 38.2 सेल्सिअस इतकं होतं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यानंतरचं बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.